न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या 15 दिवसानंतरही नाट्यमय घडामोडी थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। सून डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी गेल्या 2 दिवसांपासून गायब असल्याची चर्चा हॉस्पिटलमध्ये रंगली आहे। ते दोघं नेमकं कुठं गेलेत याची कोणालाच माहिती नाही। तशाच डॉक्टर शिरीष यांच्या पत्नी डॉक्टर उमा यांनी हॉस्पिटलची सर्व सूत्र हाती घेतली आहेत। त्या हॉस्पिटलच्या घरी राहायला देखील आल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येनंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत। त्यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची संशयित कर्मचारी मनीषा मुसळे माने हिला झालेली अटक, मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांची चौकशी, डॉक्टर शिरीष यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरील सही खरी की खोटी हा वाद, डॉक्टर अश्विनी यांचे हॉस्पिटलचे घर सोडून मोदी येथील घरात स्थलांतर करणं यांसह वळसंगकर कुटुंबातील अंतर्गत कलहाची चर्चा रंगली आहे। तशातच आता धक्कादायक बातमी समोर येते। डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांनी 2 दिवसांपासून सोलापूर सोडल्याची चर्चा आहे। दोघे भारत सोडून गेल्याची कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे। डॉक्टर दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेत आहे, त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याचंही काही जण सांगत आहेत। डॉक्टर सोनाली या आता मुंबई इथं स्थायिक होणार आहे, त्यामुळेच ते गेले असल्याचंही काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे डॉक्टर सोनाली या 30 मे नंतर ओपीडी पाहणार आहेत असंही काही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। या सर्व चर्चा असल्या तरीही ते दोघं नेमकं कुठं गेले याची कल्पना कुणालाच नाही। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन यांनी हॉस्पिटलची सूत्र हाती घेतली होती। मात्र हॉस्पिटलमधील घर त्यांनी सोडलं होतं, त्या घरी डॉक्टर सोनाली या राहत होत्या। आता डॉक्टर सोनाली आणि डॉक्टर दिलीप जोशी गायब झाल्यानंतर हॉस्पिटलचा ताबा डॉक्टर उमा वळसंगकर यांनी घेतला आहे। डॉक्टर उमा या हॉस्पिटलच्या घरी राहायला आल्याचंही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। या हॉस्पिटलसाठी मी 24 तास कार्यरत असल्याचं डॉक्टर उमा यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं।